अहिल्यानगर मनपाचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आजपासून अहिल्यानगर शहरामध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। धीरज परदेशी हा अहिल्यानगर शहरामधील मुकुंदनगर या मुस्लिम बहुल परिसरामध्ये काम करत असताना त्याला जमावाकडून अज्ञात कारणानं मारहाण करण्यात आली, त्यात त्याचा मृत्यू झालाय। त्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या असून आज शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे। या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री फरार मुख्य आरोपी युनुस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक देखील केली आहे। जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी त्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे। नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तानमध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे। जे कारणावरून ते हा घटना घडलेली आहे त्यांच्या योग्यरित्या तपास सुरू झालेला आहे। आम्ही मुख्य आरोपीला पण ताब्यात घेतलेले आहे, आता अटक पण केलेला आहे आम्ही। फक्त एवढंच विनंती आहे सर्वांना की जे कारणावरून जे कांड झालेलं आहे, जे घटना घडलेला आहे ते आम्ही नक्की निष्पन्न करून समोर ठेवणार आहे। बट काही लोकांना ते अफवा पसरताय की आणि काही समाजमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताय, त्यांना पण आम्ही आवाहन करतो असं करू नका, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे। दरम्यान आजपासून अहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे, तर कोणीही अफवा पसरवू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय। सकाळच्या टप्प्यामध्ये या बंदला प्रतिसाद मिळताना दिसतोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। अहिल्यानगर मनपाच्या कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीच्या मृत्यू प्रकरणी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं अहिल्यानगर शहरामध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगानं बघितलं तर सकाळच्या टप्प्यामध्ये तरी दुकाने जी आहेत तर ती बंद असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। या बंदला थोड्या वेळानंतर नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। धीरज परदेशीच्या मृत्यूनंतर जे आहे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक खरं तर झालेले होते। ज्या ठिकाणी धीरज परदेशी याच्यावरती उपचार सुरू होते त्या रुग्णालयाच्या बाहेर जे आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आहे हे आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत तर ते माळीवाडा बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी ठिय्या आंदोलन खरं तर केलेलं आहे। पोलिसांनी या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे। मात्र या आरोपींच्या घरावरती बुलडोझर चालवावा अशी मागणी जी आहे तर ती संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। त्या अनुषंगानं आज दिवसभर जे आहे नगर शहरामध्ये कुठेतरी तणावपूर्ण वातावरण हे राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्या अनुषंगानं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील नगर शहरामध्ये असण्याची शक्यता आहे। एकूणच बघितलं तर सकाळच्या टप्प्यामध्ये तरी आस्थापना ज्या आहेत तर त्या बंद असल्या तरी थोड्या वेळानंतर या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।